हायड्रोजन गॅसेसचा वापर मोठ्या प्रमाणात रॉकेट इंजिनमध्ये होतो. तसेच त्याचा अजून उपयोग त्याच्यासाठी ऑक्सिजन गॅस सुद्धा लागते. हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस दुसरे काही नसून पाण्यामध्ये मिळणारा H2O गॅस असतो. या H2O गॅसला इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसद्वारे अलग केले जाते. या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये आपल्याला काही सप्लाय द्यावा लागतो इलेक्ट्रिसिटीचा. त्या सप्लायमध्ये इलेक्ट्रिसिटी दिल्यावर प्लॅटिनम प्लेट्स वापरले जातात. या प्लॅटिनम प्लेट्सच्या वितळून हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस तयार होते. ही हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस बरोबर प्रमाणात टाकल्यास म्हणजे दोन प्रमाण हायड्रोजन गॅसेसचे आणि 1 प्रमाण ऑक्सिजन गॅसचा टाकल्यास आपल्याला 3 किलो 2 किलो हायड्रोजन गॅसचा कंबशन होतो. या कंबशन प्रक्रियेमुळे खूप मोठा प्रेशर जनरेट होऊन रॉकेट इंजिन वरती उडलेला जातो. आता यामध्ये मी काही टर्म्स वापरलेले आहेत, जसे कंबशन प्रोसेस, इलेक्ट्रोलिसिस, कॉम्प्रेसर, कूलंट, कंडेन्सर हे जाणण्यासाठी पहा. कॉम्प्रेसर म्हणजे दुसरे काही नसून सायकलमध्ये हवा भरणारे पंप समजून घ्या. जसे आपण 2-3 वेळा हवा भरून सायकलमध्ये पंप भरतो, तसेच सायकलच्या दुकानात आपण कॉम्प्रेसर पाहतो. कॉम्प्रेसरमुळे आपण हवेला खिसून घेतो आणि ती खिसल्यामुळे गरम होऊन ती हवा गरम होऊन जाते. इथेच आपल्याला कॉम्प्रेसरच्या उलट कंडेन्सर वापरायचं आहे. कंडेन्सर म्हणजे दुसरं काही नसून कॉम्प्रेसरचा उलट समजावं. तो जसं करतो हाही तसंच काही कंडेन्सर करून हवा घेतो, गरम हवा घेतो आणि ही गरम हवा कूलंटद्वारे थंडी केली जाते. आता त्यामुळे आपल्याला नायट्रोजन, ऑक्सिजन, रेडॉन, झेनॉन, ऑर्गॉन, निऑन, हेलियम ही गॅसेस या गॅसेसचा उपयोग आपण वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वापरू शकतो. जसे झेनॉन गॅसेसचा उपयोग आपण झेरॉक्स मशीन्समध्ये, रेडॉन गॅसेसचा उपयोग आपण प्रिंटिंगमध्ये, ऑर्गॉन गॅसेसचा उपयोग सुद्धा आपण प्रिंटरमध्ये करू शकतो. हेलियम आणि निऑन गॅसेस ही खूप हलकी असतात, ह्या लाईटांमध्ये पण वापर करता येतो किंवा अजून आपण म्हणू शकतो की यांना फुग्यांमध्ये सुद्धा वापरू शकतो.